नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी 3 ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. योगेश राखीला सांगत असतो, मी तुझाच योगेश. आपण 10 वर्षापूर्वी जे लग्न केलं होते तो योगेश मी, असं राखीला पटवून देत असतो. राखी योगेशच्या चेहऱ्याकडे पाहत असते आणि कोण आहेस तू? तुला माझं नाव कसं माहिती? असं ती योगेशला विचारू लागते. तर योगेशला मोठा धक्का बसतो. सिंधू राखीला सांगत असते, राखीताई हेच योगेश जोशी. तुम्ही मला ज्यांच्याबद्दल सांगत होत्या ते स्वतः तुम्हाला भेटायला आले, असे सिंधू पण राखीला समजवण्याचा प्रयत्न करत असते. तर योगेश राखीला सांगत असतो, राखी तुला आठवते का, आपण याच दिवशी लग्न केले होते. तेव्हा राखी योगेशच्या चेहऱ्याकडे पाहत असते आणि राखीला सर्व काही आठवायला लागते. राखीला सर्व काही आठवते आणि राखी योगेशला म्हणते, योगेश तूच का, मी ज्याच्याशी लग्न केले होते. तर योगेशला खूप आनंद होतो आणि योगेश म्हणतो, हो मी तोच योगेश आहे, असं तो राखीला सांगत असतो. राखी खुश होऊन पुढे म्हणत असते, हा तूच योगेश आहे ना, मी त्याच्यावर खूपच प्रेम करत होते. तर सिंधूला पण राखीला आठवण झाल्यानंतर सिंधूला पण खूप आनंद झालेला असतो आणि सिंधू खुश होऊन राखी आणि योगेशकडे पाहत असते आणि योगेश पण खूप आनंदी झालेला असतो. तेव्हा योगेश म्हणतो, हा मी तोच योगेश आहे. राखी पुढे योगेशला विचारते, तू खरंच माझा योगेश आहे का? पण तू माझ्या योगेशसारखा नाही दिसत. तर मोठ्या काकूंना थोडा आनंद होतो, कारण राखीला वाटत असते हा माझा योगेश नाही. योगेश राखीला म्हणतो, राखी तू माझा चेहरा पण विसरलीस का? पण यात तुझी काही चूक नाही, कारण आपण खूप वर्ष झाले आपण एकमेकांना भेटलोच नाही. अगोदर मला चष्मा नव्हता, पण अभ्यास करून करून माझ्या डोळ्यावर चष्मा लागलाय. पण मी तुझाच योगेश आहे, असं तो राखीला सांगत असतो. राखी योगेशच्या चेहऱ्याकडे पाहत असते. तर योगेश राखीला म्हणत असतो, राखी तू मला ओळखले नाही, पण मी तुला नक्की ओळखले. तू जशी आहे तशीच, 10 वर्षापूर्वी तू जशी होती तशीच, अगदी तशीच आहे. आज पण तशीच सुंदर आहे. त्यामुळे मी आजपर्यंत सुद्धा तुझ्यावरच प्रेम करतो राखी. तर राखी खूप खुश होते आणि खरंच योगेश, राखी योगेशचे बोलणे ऐकून खूप खुश होते आणि तू खरंच माझ्यावर प्रेम करतो आणि खरंच करतोस का? पण तुझे तर आता लग्न झाले आणि तुला तर एक बाळ पण आहे, मग तू माझ्यावर प्रेम कसा करतो? असं राखी योगेशला विचारत असते. तर योगेश सर्वांसमोर राखीला सांगतो, माझं लग्न झालं, ते फक्त तुझ्याबरोबर राखी. राखी खुश होते आणि योगेशला विचारते, तू नंतर माझ्यानंतर कुणाशीच लग्न केले नाही का? तर योगेश सांगतो, नाही. घरच्यांनी तुला हे सर्व खोटं सांगितलं. तुझ्यानंतर मी कुणाचाच विचार केला नाही माझ्या आयुष्यामध्ये. तुला दिलेलं प्रॉमिस कधीही तोडलं नाही आणि अजूनपर्यंत मी तेच प्रॉमिस पाळतो, असं तो राखीला सांगत असतो. राखी तू माझी बायको आहेस, होतीस आणि यापुढेही तू माझी बायको राहणार, असं योगेश राखीला सांगत असतो. तर योगेशचे बोलणे ऐकून सिंधू आणि राखी खूपच खुश झालेले असतात. हे ऐकून रत्नाकरला खूप राग येतो आणि रत्नाकर योगेशला लागतो आणि तू या घरातून चालते हो, असं रत्नाकर सांगत असतो. तेव्हा सर्वजण रत्नाकरला समजावण्याचा प्रयत्न करू लागतात. योगेश रत्नाकरचे काही ऐकत नाही आणि त्याला बाजूला लोटून देतो आणि मी माझ्या बायकोला घेतल्याशिवाय कुठेही या घरातून जाणार नाही, असं योगेश सर्वांसमोर उत्तर देतो. तर राखी योगेशचे बोलणे ऐकून खुश होते. राखी लगेच योगेशला विचारते, तू खरंच माझा नवरा आहे का आणि तू खरंच मला येथून घेऊन जाणार का, असं योगेशला खुश होऊन विचारत असते. तर योगेश सांगतो, हो राखी. राखी योगेशला विचारते, तू योगेश आहे हे कशावरून मी तुला ओळखू योगेश? तर योगेशला मोठा धक्का बसतो. कर लगेच योगेशला मारायला लागतो आणि राखी बरोबर बोलते, तू इथला कोणी नाही, असं योगेशला तो म्हणत असतो. तर रजनी रत्नाकरला, दादा तू थांब, असं समजावण्याचा प्रयत्न करते. रजनी लगेच सर्वांसमोर म्हणते, राखीच्या आजच्या अवस्थेला दादा तू आणि वहिनी जबाबदार आहे. इतक्या वर्षानंतर राखीला तिच्या नवऱ्याला भेटण्याची संधी मिळते आणि त्यात तुम्ही आजही आडवे येतात का? रजनी रत्नाकर आणि मोठ्या काकूंना समजावू लागते. तर माई पण रत्नाकरला सांगत असते, रत्नाकर तुम्ही अगोदरच खूप मोठी चूक केली आणि आता यापुढे ती चूक करू नका, असं माई रत्नाकरला समजावू लागते. असे समजा की तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची वेळ आली आणि ते दोघं जर एकत्र येत असेल तर त्यांना दोघांना एकत्र येऊन द्या. काकू लगेच म्हणते, हे अजिबात होणार नाही.
मी जिवंत असेपर्यंत राखी आणि हा मुलगा भेटू शकत नाही आणि एकत्र पण येऊ शकत नाही. ती लगेच मोठ्या काकूंना घाबरते आणि सिंधूच्या मागे जाऊन लपते. तर सिंधू मोठ्या काकूंसमोर येते आणि हे ठरवणाऱ्या तुम्ही कोण काकू, असं सिंधू काकूला उत्तर देते. तू पुढे म्हणते राखीताई 18 वर्षाच्या पुढे गेल्या असून त्यांचा निर्णय स्वतःच घेण्याचा त्यांना हक्क आहे. मला तुमच्या मुलीचं आयुष्याचं वाटोळं करण्याचा काही हक्क नाही काकू, असं सिंधू काकूंना सांगत असते. काकू, तुम्हाला जर राखीताईबद्दल काही चांगलेच करायचे असेल तर तुम्ही त्यांना आता सासरी पाठवा. रत्नाकर लगेच पुढे येतो आणि ये मुली, तू आहेस तरी काय आणि तुला बोलायचे तरी काय, या घरामध्ये तुला बोलण्याचा काहीच हक्क नाही. सिंधू रत्नाकरला म्हणते बाबा तुम्हाला सर्व काही माहीत आहे, मग तुम्हीच का राखीताईला योगेश सरांबरोबर जाऊन देत नाही. जो युग आहे त्यासाठी राखीताईंनी आपलं पूर्ण आयुष्य वाया घालवायचे का, असं ती रत्नाकरला उत्तर देते. रत्नाकर खूप चिडतो आणि आता बाद झाले, तू तुझे बोलणे बंद कर, माझा हात उचलेन. तर सिंधू सांगते मी तुमच्या पोकळ धमक्यांना आता घाबरणारी नाही. तर रत्नाकर चिडतो आणि ए मुली तुम्हाला उलट उत्तर देते का, असं बोलून रत्नाकर सिंधूला मारायला लागतो. तर त्याचवेळी राघव बाहेरून येत असतो आणि रत्नाकरचा हात धरतो आणि मोठ्याने बाबा असे रत्नाकरला ओरडतो. माझ्या सुनेवर तुम्ही हात उचलता का. तर रत्नाकरच्या पायाखालची जमीन हादरते आणि मला हौस नाहीये माझ्या सुनेवर हात उचलायची. बायकोनेच हे सर्व करण्यासाठी मला भाग पाडले, असं रत्नाकर राघवला उत्तर देतो. सासऱ्यांशी कसे बोलावे अशी पण तुझ्या बायकोला थोडी पण अक्कल नाहीये. तर राघव म्हणतो सिंधू काय बोलली हे सर्व ऐकले बाबा मी. काही झाले तरी स्वतःच्या सुनेवर असा हात उचलावे असे मला योग्य वाटत नाही आणि मला ही गोष्ट आवडली नाही बाबा, असं राघव रत्नाकरला उत्तर देत असतो. योगेश राघवला आवाज देतो. तर राघव योगेश समोर येतो आणि योगेश इतक्या वर्षांनी तू येथे कसा, असं तो योगेशला विचारतो. तर राघव आणि योगेशची ओळख असलेली पाहून सिंधूला पण आनंद झालेला असतो. तर योगेश सांगतो मला सिंधूने येथे बोलावले, सिंधूमुळे मला माझी बायको परत मिळाली, असं तो राघवला सांगत असतो. तर सिंधू आणि राखी खूपच खुश झालेले असतात. राघव योगेशला म्हणतो मला हे सर्व काहीच समजले नाही, सिंधूमुळे तुझी बायको म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचे, असं तो योगेशला विचारत असतो. तर सिंधू सांगते राघव सर, योगेश जोशी म्हणजे राखीताईंचे हजबंड. तर राघव योगेशकडे पाहू लागतो. रजनी, राजश्री आणि ऋषभ यांना ते ऐकून खूपच आनंद झालेला असतो. तर राघव म्हणतो सिंधू योगेशला कशी ओळखते. तर सिंधू म्हणते मी तुम्हाला ज्या प्रोफेसरबद्दल सांगितले होतेस ना, योगेश जोशी डॉक्टर, माझे प्रोफेसर, राखीताईंचे हजबंड. तर ते ऐकून राखी खुश होते. तर राघव काकूंना विचारतो काकू हे सर्व खरे आहे का. जर हे सर्व खरे होते तर इतक्या वर्ष तू ही गोष्ट आमच्यापासून का लपवली, असं काकूंना तो विचारत असतो. तर काकू काहीच उत्तर देत नाही. मोठ्या काकू राघवला म्हणते असं काहीच नाही, हा माणूस खोटं बोलतो आणि जर राखीचं लग्न झालेच असते तर हे सर्व माहिती नसते का. तर योगेश म्हणतो काकू तुम्ही किती खोटं बोलणार अजून. राघव तू यांचे काहीच ऐकू नको, सत्य काय आहे हे मी तुला सर्व सांगतो, योगेश राघवला म्हणत असतो. योगेश सांगू लागतो राघव आपण ज्युनियर कॉलेजला होतो तेव्हा हॉस्टेलला राहत होतो आणि त्याचवेळी राखी आणि मी एका क्लासमध्ये शिकत होतो. राखी आणि मी एकत्र आलो आणि एकमेकांना आम्ही अभ्यासात मदत करायचो, एकत्र एकमेकांचा डब्बा खायचो. त्याचवेळी मी राखीच्या प्रेमात पडलो, असे बोलून योगेश सर्व घडलेले राघवला सांगत असतो. तर मी MBS कॉलेज पूर्ण करण्यासाठी बाहेर निघून गेलो आणि राखी वेगळ्या कॉलेजला निघून गेली, पण तरीही आम्ही सतत भेटत राहिलो. राखीला लग्नाचं प्रपोज केलं आणि आम्ही सतत एकमेकांना भेटतच राहिलो. पण एक दिवस कोणीतरी आम्हाला असं भेटलेले पाहिले आणि हे सर्व रुक्मिणी काकींना येऊन सांगितले. ते ऐकून काकू राखीवर खूपच रागवल्या आणि काकूंनी राखीला भेटण्याचे न सांगितले. तेव्हा एक दिवस रत्नाकर काकांनी आणि ऋतुराज काकांनी मला घरी बोलवले आणि राखीपासून लांब राहायची मला धमकी दिली. तेव्हा रत्नाकर आणि ऋतुराज काकांनी मला मारून घरातून बाहेर काढले. हे झालेले सर्व तो राघवला सांगत असतो. पण तरीही राघव, मी आणि राखी एकमेकांना भेटत राहिलो. तरीही आम्ही एकमेकांना भेटतच राहिलो कारण आमचं एकमेकांवर खूपच प्रेम होतं. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. आम्ही कोर्टामध्ये जाऊन
रजिस्टर मॅरेज करून आलो, कारण आम्हाला माहिती होतं की रुक्मिणी काकू आमच्या या लग्नाला कधीच तयार होणार नव्हत्या. तेव्हा लग्न करून आम्ही यांचा आशीर्वाद घेण्यासाठी घरी आलो, तेव्हा या सर्वांनी तिघांनी मला धक्के मारून घराच्या बाहेर काढले. राखीला घरामध्ये कोंडून ठेवले. तर ते ऐकून राघवला मोठ्या काकू आणि रत्नाकरची खूपच चिड आलेली असते. तरीही त्यानंतर मी राखीला भेटण्याचा खूप प्रयत्न केला. मी त्याला तिच्या मैत्रिणींना खूप फोन केले, पण रुक्मिणी काकूंनी सर्वांना धमकी देऊन ठेवली होती. तिचं आता लग्न झाले आणि ती तिच्या सासरी सुखी आहे असं यांनी मला त्यावेळी सांगितले. तरीही यांच्यावर माझा विश्वास नव्हता, म्हणून मी एक दिवस तुमच्या घरी आलो. तेव्हा पण रत्नाकर काका आणि ऋतुराज काकांनी मला सांगितले की राखी तिच्या घरी सुखी आहे आणि मला धक्के मारून त्यांनी त्याच वेळी सुद्धा घराबाहेर काढले. आणि त्यांनी आमच्या लग्नाचा असा कोणताही प्रूफ ठेवला नाही. त्यांच्या पॉवरमुळे ते सर्व त्यांनी पुरावे नष्ट केले. पुरावे नष्ट झाल्यानंतरही मी राखीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण एक दिवस अचानक असे कळले की राखी तिच्या संसारात सुखी आहे. मी जाऊन तेथे तिला डिस्टर्ब नको करायला असा मी निर्णय घेतला. काही दिवसानंतर मला सिंधू भेटली आणि सिंधूकडून मला राखीची सर्व परिस्थिती समजली. तेव्हा योगेशच्या डोळ्यात राखीबद्दल पाणी येत असते. आज राखीच्या प्रेमासाठी 10 वर्षानंतर मी येथे या घरी पोहोचलो असे योगेश सांगत असतो. राघवला खूप राग आलेला असतो आणि राघव काकूंना म्हणतो, काकू योगेश जे काही सांगतो ते सर्व खरे आहे का? काकू याचे उत्तर मला तुझ्याकडून पाहिजे, हे सर्व खरे आहे का? असं काकू तू मला सांग असं राघव काकूला विचारू लागतो. काकू खोटं बोलते आणि हा माणूस खोटं बोलतो, तू ह्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको असं काकू राघवला सांगत असते. तर योगेशला काकूची आणखीनच चिड येत असते. तुझ्यात लगेच योगेशच्या हाताला धरतो आणि हा मुलगा आपल्या घरामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतो असं बोलून तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याने त्याच वेळी राखी हे सर्व पाहत असते आणि राखीला सर्व मागचे क्षण आठवू लागतात. राखीला सर्व काही आठवते आणि राखी मोठ्याने थांबा असे बोलते. राखी योगेश समोर येते आणि माझ्या नवऱ्याला असे घराबाहेर काढू नका असं राखी रडतच सर्वांसमोर सांगत असते. तर राघव मोठ्या प्रेमाने राखीकडे पाहत असतो. मोठ्या काकूंना राखी म्हणते, आई तू माझ्याशी खोटं बोलली. राखी सांगते, मला सर्व स्पष्ट आठवते, आईनेच आम्हाला दोघांना वेगळे केले होतेच. राघव राखीला विचारतो, राखी ताई तुला नक्की सर्व आठवले का? तर राखी म्हणते हो. राखी सांगते, योगेश जे काही सांगतो ते सर्व खरे आहे, आईनेच आम्हाला दोघांना वेगळे केले होते. तर मोठ्या काकूंच्या पायाखालची जमीन हादरते आणि सिंधू खरंच खूप खुश झालेली असते, कारण राखीला सर्व आठवलेले असते. हे ऐकून राघवला खूप चीड येते. काकू तू इतके वर्ष ही गोष्ट आमच्यापासून का लपून ठेवली असं तो मोठ्या काकूंना विचारतो. हे सर्व ऐकून रत्नाकर, ऋतुराज आणि मोठे काकू यांच्या पायाखालची जमीन हादरते आणि राखीने आज सर्वांसमोर राघवला सर्व सत्य सांगितलेले असते. तर राघवला सिंधूचा खूप अभिमान वाटलेला असतो आणि राघव या सर्व प्रकरणामध्ये सिंधूची अशीच साथ देत राहणार आणि नवऱ्याच्या हक्काने सिंधूला राखी आणि योगेशला एकत्र करण्यासाठी कशी मदत करणार. तर हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मराठी रंग 2 या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.